the team, show the good game, show the quality cricket, show the best cricket as you play. पहिला बॉल कट करायचा प्रयत्न, त्यावेळेस लाईन खराब आहे. वाईट बॉल, अवांतरची धावफलकावर. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 1 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ रत्नेश यांच्या माध्यमातून आणि पहिला बॉल जो मात्र अवांतर. खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता. मैदानावरती फलंदाज बाद झालेत. फिंगर अप, ओ युठी. विकेटचं पतन झालंय पहिल्या बॉल वरती. बडी मछली जाल में फलंदाज प्रेम भोईर बॅक टू द पवेलियन. फार गरजेचं आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला एकीकडे संघ पाहायला मिळतो SSK एंटरप्राइजेस, दुसरीकडे चलुश्री 11 कांबा. प्रेमची खेळी समाप्त झाली, मात्र आता उमेश आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. मैदानावरती पंकज यांची देखील उपस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते SSK एंटरप्राइजेस या संघासाठी. त्याची देखील खेळी फार महत्वाची आहे, कारण सलामीला तो येतो आणि सलामीला काल देखील फार चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. मैदानावरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. एक मॅच अशा स्थितीवरती आहे, जो संघ हारेल तो मात्र खऱ्या अर्थानं मला वाटतंय या स्पर्धेमधून काढता पाय घ्यावा लागेल. विशेष करून चलो शिर्डी 11 कांबा संघाचा जर विचार केला, कदाचित ते 2 मॅचेस दोन्ही हारलेत. ही मॅच डू ऑर डाय सिच्युएशन वरती करूया, मरो सिच्युएशन वरती त्यांना खेळायची आहे. फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, लाजवाब स्ट्रोक. निलेशच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 4. इतने खामोशी से करो की कामयाबी शोर मचा है. मैदानावरती स्लो अँड स्टडी विन द रेस. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं आपण सातत्याने म्हणतो आणि मैदानावरती चौकार आलाय. या वेस्ट रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. ऑफस्टमच्या बाहेर खेचलेला बॉल लेंथवरती पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी घेतली. त्या चेंडूला करायचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाली. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला मिड विकेट स्क्वेअर लेग, मात्र डॉट बॉल. यावेळेस चांगला चेंडू, तेज सराट बॉल रत्नेशच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर विकेटची प्राप्ती झाली. कमबॅक करत असताना उमेशच्या माध्यमातून चौकार आला, मात्र त्यानंतर रत्नेशच्या माध्यमातून आपल्याला बॉलिंग करत असताना सुंदर लाईन लेंथ पाहायला मिळते. व्हेरिएशन केला जातोय. ऑफस्टमच्या बाहेर लेंथ थोडीशी खेचली जाते. अजून खेचलेला बॉल मैदानावरती वन्स अगेन लेंथवरती पडल्यानंतर चेंडूने आपण पाहू शकतो टेक ऑफ घेतला, ज्यावरती फलंदाज बीट झाले. धावसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. मैदानावरती कॅचची संधी, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम चलो शिर्डी 11 कांबा डीजे. थँक्यू सो मच. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. आकाश सुरोशे यांची लीड झाली आहे.
फटका सुंदर, फटका दमदार, बॉल सीमा रेषा पार आणि मिळतील लावा 4. असेल हा चौकार. उमेशच्या पाठमधून आलेला हा दर्जेदार चौकार. KPL 4 आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला डबल डिजिट डबल फिगर मध्ये जात असताना पाहायला मिळतील. फुलटॉस स्लोवर वनचा वापर केला गेला होता, मात्र फलंदाज संपूर्णपणे लाईन मिस केली आहे. बॉलची होत असताना समाप्ती. बघा, प्रत्येक बॉल हा चौकार आणि षटकारांचा नसतो. काही चेंडूंवरती सिंगल डबलचा गेम तुमच्याकडे असणं देखील फार महत्वाचं आहे. गोलंदाज सय्यर, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कांबा गावासाठी जे बॅटिंग करत असताना कामगिरी करतात नेहमी झकास असे आमचे सर्वांचे लाडके दादा विकास, आणि विकास दादांची उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये करूया त्यांचं कांबा प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. आणि छोटे विकास दादा देखील आहेत, त्यांचे देखील स्वागत असेल. मागच्या दिशेला आपण वळूया. चौकारानंतर 3 डॉट बॉल. आतापर्यंत 6 डॉट बॉल फेस केलेत, 1 विकेट आहे आणि ती एक त्रुटी आहे मी म्हणेल बॅटिंग करत असताना चलुशेवडी 11 कांबा या संघासाठी. निलेश नावाचं वादळ अजूनही मैदानावरती येणं बाकी आहे, मात्र त्यांना ठेवलंय कशाला हा मोठा प्रश्न आहे. जरूर मैदानावरती संतोष देखील आहेत, ते डगआउट मध्ये आहेत. या दोघांना का उतरवलं नाही हा प्रश्न आहे. अशा प्रकारची कामगिरी झाली तर तसे प्रश्न उभा राहतील. मात्र मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक चेंज होईल एका धावेच्या साथीने. धावफलक दुसरं समाप्त. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. डीजे दोन संघांमध्ये माजी सरपंच पावशेपाड्याचे एक प्रतिष्ठित नागरिक आदरणीय संदीप शेठ पावशे साहेबांच्या माध्यमातून आज जेवणाची सोय संपूर्ण आमच्या कमिटीसाठी आणि त्या समवेत प्रेक्षक वर्गासाठी आहे. त्यांचं करूया आपण सकाळच्या सत्रामध्ये मनापासून कांबा प्रीमियर लीग 2024च्या वतीने आभार. कारण आम्ही सातत्याने म्हणतो अन्नदाता सुखी भव, यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करूया. आणि कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली असे आमचे वसंतजी पावशे साहेब, ज्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये प्रत्येकाला जेवणाची सोय होती. तब्बल 50 किलो चिकन त्यांच्या माध्यमातून आणि भरपूर चांगली जेवणाची सोय, त्यांचा आम्ही करूया आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या वतीने मैदानावरती अजून एक फटका दमदार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा धमाकेदार दिमागदार KPL चौकार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन बसेल 16 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. फटका सुंदर. मैदानावरती इथे झालेली मिस्टेक, थोडासा लेग वरती बॉल होता आणि त्याला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळवलंय. मैदानावरती अनिकेतचं लक्ष थोडंसं मागे होतं आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2.
दोन धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो तिसरं. 3 चेंडूंनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची नोंद करून घ्यायची आहे. आता 2 चेंडूंनंतर ड्रिंक्स ब्रेक, 3 चेंडूंनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. मैदानावरती आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला सिंगल कंप्लीट झाली. एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला 20 पाहायला मिळतील. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निलेश एक सेन्सिबल प्लेअर आहेत. ज्यावेळेस कामागावाचा विचार केला जातो, ज्यावेळेस अटॅकिंग इंटेंट ताकदीचा यूज करायची वारी येते, त्यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात योगेश शेठ बनकरी. आणि ज्यावेळेस प्लेसमेंटची आपल्याला बारी पाहायला मिळते, त्यावेळेस विकास दादा आणि निलेश दादा हे 3 हुकमे एक आहेत. ज्यावेळेस कांबा संघाचा विचार केला जातो, त्या समवेत मधल्या फळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 3 धाकड प्लेयर. आमचे सागरदादा बनकरी असतील, सागरदादा लोखंडे असतील आणि त्या समवेत प्रवीणदादा बनकरी असतील. हे देखील मधल्या फळीमध्ये येतात आणि त्यानंतर खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. मैदानावरती 3 षटकांची समाप्ती जरूर झाली आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 21 ऑन द बोर्ड आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि मैदानावरती 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र साहिल सेकंड स्पेलमध्ये आलेत. साहिल पाहूया त्यांचा खेळ कशा प्रकारे राहील. 21 धावा धावफलकावरती. फटका सुंदर ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिज. टीप मध्ये थोडेसे विठ्ठल यांच्या माध्यमातून लेझी फिल्डिंग, थोडंसं कलेक्शन चांगलं पाहायला मिळतं. मैदानावरती थ्रो करावा. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23 ऑन द बोर्ड. पहिल्या 3 षटकांमध्ये आल्या 21 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावा आल्या. मात्र त्यानंतर विठ्ठल यांच्या षटकामध्ये करपून समाचार घेतला गेला. 10 धावा खर्च केल्या गेल्या. कुछ नाही कुछ तो सही. मैदानावरती धावगती वाढवली गेली. ग्राफ उंचावला गेलाय. मैदानावरती आलेला डॉट बॉल सुटकेचा निश्वास डेफिनेटली घेतला असेल. डबल नंतर आलेला हा डॉट बॉल. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल JB ब्लास्टर आणि दोस्ती 11 दोन्ही संघांचे कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग आपण करायचं आहे. दोस्ती 11 आणि JB ब्लास्टर. मैदानावरती व्हाईट बॉल. अवंतरची धाव फलकावर 8. टीमची टोटल धाव फलकावर आम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती 4थं मार्गस्थ आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल फटका सुंदर आहे. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील. बघता बघता आपण पाहू शकतो 25 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं अरे हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, अरे यू थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. डेफिनेटली चलो शिर्डी 11 कांबा संघ बॅकफूट वरती आहे. मात्र प्रयत्न करावे लागतील आणि संघर्ष करावा लागेल. मैदानावरती पाहू शकतो बॅकफुटला आल्यानंतर फक्त दिशा दाखवली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा कॉल आणि मैदानावरती 3 धावा देखील पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाईने, सशाच्या वेगाने, वाऱ्याच्या गतीने इथे 3 धावा कंप्लीट केल्यात निलेश आणि उमेश या जोडीने. आणि टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साहिल वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. स्लॉट मधला बॉल होता. कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफच्या दिशेला गेलाय. सिंगल कंप्लीट झाली. वेकेंट एरिया मिड ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मधून जोपर्यंत फील्ड केली जाईल. फक्त 2 धावा कंप्लीट झाल्यात. बघा याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. मैदानावरती निलेश आहेत. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि ते फार महत्वाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेशन फार इम्पॉर्टंट असतं. चौकार आणि षटकार येत राहतील. आता स्ट्राईक रोटेट जर झाली तर समोरच्या संघावरती तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. ज्यावेळेस स्ट्राईक रोटेट होत नाही स्वतःवरती प्रेशर येतो. प्रेशरमध्ये खराब खेळ आपल्याला पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. पंचांकडे कटाक्ष टाकला गेला होता. अपील केली गेली होती. मात्र व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावर 8. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज देखील तयार.
फटका सुंदर आहे, डीप मध्ये फिल्डर जरूर असतील. डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला ऑफ साइडला. तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती चौथा होत असताना समाप्त. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती आहेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल जेबी ब्लास्टर विपक्ष दोस्ती 11. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये वेळ वाचवणं गरजेचं आहे. बघा, मी म्हटलं होतं कालच की कांबा गावामधून पैशाचा दूर निघतो. ड्रिंक्स ट्रॉली मला वाटतंय प्रथमतःच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती थार असेल. वाजवा एकदा जोरदार टाळ्या. ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला थार पाहायला मिळतीये आणि हे वैशिष्ट्य आहे कांबा प्रीमियर लीगचं. इथे प्रत्येकाला राजाप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते आणि थार आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह आपण बघू शकतो थार जी मात्र ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल. वेगळी संकल्पना सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. बघा, थार म्हणजे ब्रँड आहे आणि इथे या मैदानावरती ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला थार पाहायला मिळते. आता कांबा गावामधून पैशाचा धूर आणि धूळ देखील निघते असं कालच्या सत्रामध्ये आम्हाला कळवण्यात आलं होतं. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो एक चांगलं चित्र पाहायला मिळतोय. बघा, तुमच्याकडे पैसे असणं ही वेगळी गोष्ट आहे, मात्र तुम्ही दिलदार असणं ही अजून वेगळी गोष्ट आहे. ज्या ज्यावेळी या पंचकृषीमध्ये एक उल्लेख करेल की सातत्याने क्रीडा स्पर्धा होते तर 50% स्पॉन्सरशिप मला वाटतंय सागरदादा कांब्यामधूनच होत असेल ज्यावेळेस पंचकृषीमध्ये कुठलीही स्पर्धा होत असेल. त्यामुळे दिलदारपणा फार महत्त्वाचा आहे आणि कांबेकर हे खऱ्या अर्थाने दिलदार आहेत आणि दिलदार व्यक्तिमत्वांनी भरलेला कांबा गाव आणि या कांबा गावाची आन बान शान मान सन्मान स्वाभिमान प्रतिमा प्रतिभा प्रतिष्ठा आणि तितकीच जास्त लोकप्रिय अशी क्रीडा स्पर्धा कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 4 मैदानावरती पाहायला मिळतो. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल धाव फलकावरती 33. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. 6व्या मॅच मध्ये आम्हाला सागरदादा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची बॅट देखील बोलली गेली होती. आज देखील तशाच प्रकारची अपेक्षा आम्हाला देखील आहे. सागरदादा यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. सागरदादा बनकरी साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल निलेश दादांसाठी. षटकारांची हॅट्रिक मारली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज निलेश यांच्यासाठी असेल. 1 शॉट, त्यामुळे फक्त एकच धाव जी मात्र धावा फलकावर होईल 8. एका धावेच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला 34 पाहायला मिळतील. हा जो नियम आहे मला वाटते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बदलणं फार गरजेचं आहे. जर शॉर्ट रन नसेल तर एकही धाव देणं गरजेचं नाहीये. मैदानावरती फटका सुंदर लॉंग अपच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. ह्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी आपण पाहू शकतो शॉर्टर वनचा वापर केला जातो त्यावेळेस पुल आणि हुक करायचा असतो. ज्यावेळेस स्लॉटमधले बॉल असतात त्यावेळेस ड्राईव्ह करायची असते, फ्लिक ऑफ द व्रिस्ट करायची असते. ज्यावेळेस लेंथवरती बॉल असतात त्यावेळेस तुम्ही डेफिनेटली कट करू शकता. अगदी हेच शॉट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. मैदानावरती इथे आपल्याला पाहायला मिळतोय जरूर चेंडू बॉडीला स्पर्श झाला, ब्रश झाल्यानंतर डायव्हर्ट झाला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर स्थिर आहे. सगळी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 धावा. 3 चेंडूंसाठी शिल्लक आहे. योगेश मसोंडे आपल्याला पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये. आयकॉन प्लेयर आहेत. मैदानावरती आपण पाहू शकतो इथे रनआउटची संधीचं केलंय सोनं. मैदानावरती फलंदाज होतील बाद. मैदानावरती झालाय घात पात अपघात. अजून एक विकेटचं पतन. चलो शिर्डी 11 कांबा इज इन ट्रबल. थँक्यू सो मच. दादा आम्हाला पाहायला मिळतील मैदानावरती आता स्ट्रायकिंग इनवर
2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निलेश आणि संतोष आयकॉन आणि कॅप्टन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल, फिल्डर आले होते, सुनू बेलवले होते. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो फलंदाज होतील बाद. विकेट्स होत असताना पतन, फलंदाज संतोष यांची खेळी होत असताना समाप्त. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज संतोष इथे होतील बाद, विकेटचं पतन. खांबागावचा मथुर ऋतिक मसोंडे आपल्याला नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ऋतिक मसोंडे जो आयकॉन प्लेअर च्या कॅटेगरी मधला एक प्लेअर आहे असा खेळाडू मैदानावरती मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. सोनू बेलवलेने इथे कॅच कंप्लीट केली आहे. मैदानावरती 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 37 या आकड्यावरती. 38 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. जे बी ब्लास्टर विपक्ष दोस्ती 11 अशी पुढील मॅच विनंती असेल. दोन्ही संघांचं कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायचे, जिथे आमचे साथी समालोचक प्रथमजीत चव्हाण सर तुम्हाला जॉईंट होतील. विनंती असेल सन्माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय योगेश शेठ बनकरी साहेबांना विनंती आहे, आपण आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत जेबी ब्लास्टर, दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळेल दोस्ती 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सदतीस धावा धावफलकावरती, 38 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये. SSK एंटरप्राइजेस या संघाला विजयासाठी चिक टॉस होणार आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला दोस्ती, दुसऱ्या बाजूला जेबी ब्लास्टर असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विकास दादा जे मात्र कॉल करतायत. हेड असं कॉल आहे आणि पडलेला आहे टेल. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय दोस्ती 11 टीमच्या कॅप्टनने. सर्वप्रथम अभिनंदन दादा. सकाळच्या सत्रामध्ये टॉस जो मात्र जिंकलेला आहे, टॉस जिंकणं क्रुशियल होतं का, कारण जर पाहायला गेलं तर सकाळचं वातावरण आहे दमट असं वातावरण, आणि या वातावरणामध्ये जर तुम्ही बॅटिंग करतायत सर्वप्रथम तर मात्र कुठेतरी तुम्ही बॅकफुटला असता. काय म्हणाल, टॉस जिंकलाय? टॉस जिंकलाय. कालची मॅच जी आम्ही हारलो, आम्ही असं प्रयत्न करणार आहे का यांना कमीत कमी म्हणजे 30 रनावरती थांबवणार आहे. पाहायला गेलं तर जेबी ब्लास्टर एक असं संघ आहे ज्यांच्याकडे बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे. भले बॅटिंग लाईनअप चांगली नसेल परंतु बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे त्यांची, आणि त्यांच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल बघू. पहिला म्हणजे विकास, याला आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करू बस. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा येतोय मी विकास दादाकडे. दादा, टॉस जो मात्र हारला, टॉस जर जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय होता? टॉस नाही, सकाळच्या सत्रात बघितलं तर डिफेन्स इथे एकच पर्याय आहे, तर आम्ही जस्ट डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच जी मात्र क्रुशियल होती, पहिली मॅच अगदी मोक्याच्या क्षणी तुम्ही जिंकली. समोरच्या संघाच्या बाजूने विजय होणार होता परंतु तिथून मात्र तुम्ही स्वतःच्या खेम्यामध्ये विजय आणला होता. काय म्हणाल त्या विजयाबद्दल?
तो विजय आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. पण जर आम्ही बघितले तर मी एक टार्गेट ठेवला होता 40 ते 45 धावा आणि त्यानुसारच आम्ही 43 रन्स आम्ही इथे केले होते आणि मला तेव्हाच आत्मविश्वास होता की 43 इनफ आहेत या ग्राउंडवर तरी आता सध्या तरी. तर मग ते मी फर्स्ट पहिली ओव्हर आणि सेकंड ओव्हर थोडी आमची जरा हे गेली, त्याच्यामुळे आमच्यावर प्रेशर आला होता. नंतर तो प्रेशर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे अशा शुभेच्छा. नाणेफेकीचं कौल कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतो नाणेफेकीचं कौल जिंकलाय दोस्ती 11 या संघाने. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी GB ब्लास्टर या संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. एकंदरीत पाहायला मिळतोय 38 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 38 धावांचं टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो धाबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. सलामीला आलेला पंकजला परतावं लागते माघारी आणि आता आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय विनायक. फटका चांगला आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, कव्हरला चिरून फाडून भेदून बॉल सीमा पार आलाय. हा दर्जेदार चौकार. नंतर मात्र चौकार पाहायला मिळतोय. स्वागत जो मात्र स्वॅगनी होत असताना पाहायला मिळतोय विनायकच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो तितकाच घातक असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत प्रसन्ननी उल्लेख केला होता की एक्सपिरियन्स खेळाडू खूप आहेत, परंतु मी नक्कीच उल्लेख करेल नवीन यंग टॅलेंटेड खेळाडूंचा, ज्यामध्ये भागेश येतो, ज्यामध्ये चेतन येतो, अनिकेत येतो, साहिल येतो, शुभम येतो, युवराज देखील येतो, राज देखील आहे. हे सर्व नवीन नवीन खेळाडू आहेत आणि मी नक्कीच उल्लेख करेल योगेश शेठ बनकरी यांचं, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने नवीन नवीन खेळाडूंना ओळख देण्याचं काम केलं जातोय. तुमच्याकडे कॅलिबर असणं ही दुसरी गोष्ट आहे, तुमच्याकडे पोटेन्शियल असणं जी मात्र दुसरी गोष्ट आहे, परंतु पोटेन्शियलला साजेशी कामगिरी करणं जी मात्र खूप अलग गोष्ट असते. मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेला प्रेशर येतो, अगदी प्रेशरमध्ये आल्यावरती प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही आम्ही माणसं आहोत, खूप जण निखरतात, खूप जण बिखरतात आणि जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतो अनेक नवीन नवीन खेळाडू जे मात्र या स्पर्धेने घडवलेत. त्यामध्ये राजचं देखील नाव मी नक्की घेईल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे 5 धावा धावफलकावरती. दोस्ती 11 आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळणारे GB ब्लास्टर. आजच्या दिवसातील दुसरी मॅच यानंतर होणार आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा आपण पाहतोय अनिकेतच्या माध्यमातून तडाखा, फक्त आणि फक्त ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय कव्हर रिजन मधून सीमारेषा पलीकडे. स्लो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. बॉल सीमा पार आलाय हा चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार पुनश्च एकदा. यावेळेस देखील बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये मिड ऑन मध्ये, तोपर्यंत एकदा कंप्लीट होती आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 38 टार्गेट आहे. 10 धावा धावफलकावरती. 24 चेंडूंचा काही शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. 7ची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची आहे सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. एक संघ जो मात्र बॅकफुटला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा SSK एंटरप्राइजेस संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून काय होईल आम्हाला माहित नाही, इथून कुठला संघ विजयी होईल हे मात्र आम्हाला माहित नाही. एका बाजूला जर पाहिलं GB ब्लास्टर आपल्याला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे, जो पहिली मॅच जिंकून आलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं दोस्ती 11 संघ, ज्याला पराभवाची धूज मात्र झाकावी लागली होती पहिल्या मॅच मध्ये, परंतु त्यांच्याकडे देखील कॅलिबर आहे. ऐन मोक्याच्या क्षणी जे मात्र मॅच हरले होते. शेवटच्या षटकामध्ये 18 धावेची गरज होती, तिथून मात्र एका चेंडूवरती
14 धावा एकवटण्यात आल्या होत्या आणि 5 चेंडूंमध्ये 4 धाब्यांची गरज असं समीकरण झालं होतं. मॅच मध्ये टर्न कधी येईल, मॅच मध्ये ट्विस्ट कधी येईल हे काही सांगता येत नसतो. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 11 या आकड्यावरती बॉलिंग मार्क वरती उमेश पाहायला मिळतील. आपल्या स्पेल मधील पहिले सांगी कोट्यातीला दुसऱ्या षटक येऊन तयार आहेत उमेश आणि त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर समोर अगेन्स्ट उभे आहेत आज मात्र विनायक, ज्याच्या माध्यमातून एक चौकार देखील आला. आजच्या नाश्त्याची सोय जी मात्र संजू केने यांच्या माध्यमातून झालेली आहे, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. संजू केने म्हटलं तर चॉकलेट बॉय व पावशीपाडा म्हणून त्याची ओळख आहे. आज ड्रेसिंग देखील हार्ड केली आहे. आज मोरपंखी कलरचा शर्ट देखील आहे, पॅन्ट देखील आहे. गोलंदाज तयार आहे बॉलिंग मार्क वरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॉडीला ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. बॉलरने जितकी अपील केली नाही त्यापेक्षा जास्त अपील सायनाथ यांनी केली. चाय से किटली गरम असं म्हटलं जातं, अगदी त्याप्रमाणे चांगला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला पॉइंट रिझन मध्ये ढकललंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. पंचाची वाद घालायचा नाहीये, पंच डिसिजन सांगतील त्यांचा. पंचांची वाद घालायचं नाहीये. 2 धावा कंप्लीट आहेत की नाही, शॉर्ट धावा आहे की नाही, त्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. तीन धावा कंप्लीट असतील. यानंतर मात्र ज्यावेळेस पंच कॉल करतील त्याच वेळेला तिसऱ्या पंचाची मागणी केली जाईल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. खेळाडूंनी प्रेशर टाकायचं नाही पंचांवरती, या गोष्टीची नोंद करून घ्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅटची आउटर एज लागते, त्यानंतर चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. अजूनही एका चेंडूचा या षटकामध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आहे. अनिकेत आणि त्याच्या सोबतीला विनायक असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू कुठल्याही वेळी फुटला, हरवला किंबहुना ओला झाला तरी देखील नवीन चेंडू दिला जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 10 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत एक सिंगल, एक लेग बायच्या स्वरूपात, दुसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती 3 धावा आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 16 या आकड्यावरती. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे. बॅटची कट होती, कॅचची संधी होती, तोपर्यंत चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल
आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 38 टार्गेट आहे. 17 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू 21 धावांची गरज. कालचा जर विचार केला तर एक अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळाली होती. रजनी क्रिकेट स्पर्धा, खासदार क्रीडा संग्राम 7 वेन्यूवरती ती स्पर्धा सुरू होती. आणि जर पाहायला गेलं तर एक प्रमुख दावेदार चक्कीनाका टीम अर्थात नवीनजी गवळी अँड कंपनी, जॉर्ज 11 यांची ग्रुप हा संघ मात्र प्रमुख दावेदार आहे, जो त्या चॅम्पियनशिपसाठी आपल्याला पाहायला मिळतो. 25,000 जे मात्र लागू आहे त्या टीमला, परंतु 1 लाखाचं पारितोषिक तो संघ मिळवे का, ही चर्चा सगळीकडे रंगली आहे. बॅक टू दी क्रिकेट आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 17 पाहायला मिळतीये. 18 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती ऋतिक मसोंडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल मधील दुसरं षटक घेऊन आलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला आले, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर पॉइंट मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली फटकेबाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. ज्यावेळेस रबल बॉल च्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, ज्यावेळेस सराव केला जातो त्यावेळेस मी अनिकेतची बॅटिंग पाहिली होती. अगदी वन साइड हिरो आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे बॅटिंग करत होता. समोर कुठलाही संघ असो त्याच्या माध्यमातून वन साइड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत होती. कॅचची संधी होती, शॉट कव्हर मध्ये होते. निलेश यांच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपण पाहिली. हाफ चान्स होता, परंतु त्या हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोचली सिंगलच्या मदतीने. 20 या आकड्यावरती विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक पाहायला मिळतात. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जातं. यानंतर जीबी ब्लास्टर आणि त्यांचे विपक्ष दोस्ती 11 असे 2 संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती 11 या टीमने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जीबी ब्लास्टर या संघाला. फिल्डिंग चांगली झाली आहे. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. मैदानाच्या अवयवी चेंडू पडला आणि त्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला एसटी रक्षकाच्या वरून. चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बॅकिंग चांगली झाली होती. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हा तिसरा पाहायला मिळतोय. ऋतिक मसोंडे बॉलिंग मार्क वरती आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. तोच गोलंदाज पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी आणि त्या दरीला चिरून फाडून भेदून बॉल सीमा पार. केपीएल ब्रँडेड चौकार. दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय बाळारामदादा ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये आणि त्यासोबतच अरुणजी दुर्बेकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही 11 धावांची गरज. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता आहे असं काहीसं पाहायला मिळतंय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 28 धावा धावफलकावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. स्टील आपण पाहू शकतो. पाहायला गेलं तर 2 षटकं जे मात्र शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28. समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी थार ॲज अ ड्रिंक्स ट्रॉली असते, मी म्हटलं होतं. आणि ग्रँड एंट्री थारची देखील होतीये. रिव्हर्स मध्ये गाडी येते आपण पाहतो. कांबा म्हटलं तर इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड बॉस.
बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील या गोष्टीची नोंद करून घ्या. मान्यवर किंबहुना संघ मालक देखील बसणार नाहीये. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या गोष्टीची नोंद करून घ्या मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. जर कुठला खेळाडू किंबहुना संघ मालक जर खेळाडू कक्षामध्ये आढळले तर मात्र पॅनल्टीला सामोरे जायला लागेल. 10-11 हा आकडा आपण पाहू शकतो थार वरती आहे आणि तो आकडा नाहीये, तो ब्रँड आहे. जर पाहायला गेलं तर गिरीशदादा भोईर असतील, त्यांचं देखील गाडीचा हाच आकडा आहे. मॅन फ्रॉम खडवली. तीन षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 10 धावींची गरज आहे. थोडस करायचं स्पीडअप. छोटे छोटे चिमुकले जे मात्र आपण पाहू शकतो मॅच बघायला आलेले आहेत. कदाचित मधली सुट्टी झाली असेल आणि मधल्या सुट्टीमध्ये थोडंसं विरंगुळा म्हणून डब्बा न खाता पहिले मॅच बघायला आलेत. आपल्या गावाची लीग आहे आणि त्यासाठी सर्व चिमुकले आपल्याला पाहायला मिळतात, उपस्थित आहेत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती संतोष आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील हा चौथा षटक घेऊन तयार आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅटमॅन स्टाईलने बॉलला फेकलंय कव्हर रिझन मधून. सीमारेषा पलीकडे चौकार येतोय फलंदाज अनिकेतच्या पॅट मधून. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 32 या आकड्यावरती. रुपेशदादांचा विचार केला तर त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व. मला आठवते सीझन क्रमांक 2 सीझन क्रमांक 3 मध्ये ॲज अ स्कोरर खूप जास्त आम्हाला सहकार्य केलं होतं त्यांनी देखील. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑफला, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. विनायक यांना परतायला लागतं माघारी. धावबादच्या स्वरूपामध्ये दुसरा झटका बसत असताना आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला गावातून या गोष्टीची नोंद करून घ्या. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चालाय लॉंग ऑन रिझन मधून सीमारेषा पलीकडे. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही अशा समीकरणाला जागणारा हा फटका. बॉल सीमा पार. आलाय चौकार. धावेची गरज आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव होतीये कंप्लीट आणि अशा रीतीने मॅच जिंकलेली आहे SSK एंटरप्राइजेस या संघाने. अभिनंदन SSK एंटरप्राइजेस अँड हार्ड लक. चलो शिर्डी 11 दोन्ही संघांना देणार आहोत आपण पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली SSK एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूने चांगली अशी कामगिरी केली, परंतु मॅरेथॉन इनिंग जर पाहायला गेलं ज्याच्या माध्यमातून राहिली तो अनिकेत असेल या सामन्याचा सामनावीर.